उद्घाटन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडतोय त्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई, ज्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे किंवा होतोय ते बुलढाण्याचे विधानसभा सदस्य आमचे मित्र सन्माननीय संजू भाऊ, कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय भाऊ शिंदे, माजी आमदार कायंदे साहेब, मंचकार उपस्थित बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे कुटुंब प्रमुख सन्माननीय भाईजी, शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते सन्माननीय रविकांतजी तुपकर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय काजी साहेब, मंचकावर उपस्थित मीही आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण 11चा कार्यक्रम आता 2 वाजायला आले, त्यामुळं मंचकावरचे सर्व सन्मान्य मान्यवर ज्यांनी या सिंधू अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली ते या संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट सुनीलजी देशमुख, त्यांच्या मातोश्री आदरणीय सिंधुताई, त्यांचे सर्व सन्मान्य कुटुंबीय, पै पाहुणे आप्तेष्ट आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बुलढाणा, तो कुठला मतदारसंघ जिल्हा? मासरूळ. जरा नाव अजून मला लक्षात माझ्या सवय व्हायची. मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधले सर्व मान्यवर कार्यकर्ते, मान्यवर आजी माजी पदाधिकारी, या संस्थेचे सर्व सन्मान्य संचालक, त्याचबरोबर उपस्थित वडीलधारी माता भगिनी, उपस्थित सर्व संस्थेचे सभासद बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर आपण सगळेजण आज देशाचा 79वा स्वतंत्रता दिन अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पाडला आणि आजच्या या शुभ दिवशी या पतसंस्थेचं सुद्धा उद्घाटन आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. मी प्रथमतः आपल्याला सगळ्यांना या स्वतंत्रता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सुनील भाऊंना सुद्धा ही जी संस्था त्यांनी आज ज्या पतसंस्थेचा आज शुभारंभ आपण सगळेजण करतोय, या पतसंस्थेच्या एकूण भावी वाटचालीला सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर म्हणजे चांडक साहेब, मी मगाशीच म्हणलं की आम्ही तिघांनी काही कुणी बोलण्याची गरज नाही. एकटे चांडक साहेब जो बोलले बस, म्हणजे याच्यापेक्षा मार्गदर्शन अजून काय सकारात्मक पतसंस्थांमधलं असू शकतं. म्हणून म्हणलं आपण बोलायला नको, आपण त्यांनाच बोलू द्या. कारण जो बुलढाणा आपला जिल्हा आहे, ज्याला ऐतिहासिक परंपरा आहे, म्हणजे मातृतीर्थ जिल्हा म्हणलं जातं. श्री गजानन महाराजांचं शेगाव आपल्या जिल्ह्यामध्ये, जागतिक कीर्तीचं वारसा स्थळ लोणार आपल्या जिल्ह्यामध्ये,
माँ जिजाऊंचा जन्म हा या जिल्ह्यामध्ये झाला आणि या जिल्ह्याची ओळख संपूर्ण देशभर त्या ठिकाणी झाली। आणि अशा या जिल्ह्यामध्ये बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटीनं कितीचा टर्नओव्हर येतं? 25,000 कोटीचा संमिश्र व्यवसाय, बरोबर ना? आज या पतसंस्थेचा आहे म्हणजे विचार करा, म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा बुलढाणा अर्बनच्या शाखा आहे, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे आदर्श घ्यायला तुम्हाला बाहेर कुठंच जायचं नाही सुनील भाऊ, आदर्श शेजारी बसला। आणि मला तुम्ही ते गमतीनं म्हणला की जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणचे असणारे काही 2-3 इच्छुक आहेत, त्यांच्या संस्थेत म्हणून मी पण म्हणलं आपणही काढू, पण मला ते लक्षात आलं तुम्ही ते चेष्टेनं मस्करीनं म्हणला। खरी प्रेरणा तुम्हाला तुमच्या वडिलांच्याकडून, तुमच्या कुटुंबियांच्याकडून आलेली आहे, कारण तुमच्या कुटुंबाला एक सामाजिक राजकीय वारसा आहे, चळवळीचा वारसा। तुमचे आजोबा गावचे सरपंच होते, तुमचे वडील सुरुवातीला मिलिटरीत जरूर होते, परंतु मिलिटरीतून आल्यानंतर ते त्या गावचे तुमच्या काय कराडखेड, मी सुरुवातीला कराडखेड मला वाटतं कराड आमच्याकडे, तर कराडखेडचे वडील तुमचे सरपंच झाले आणि सरपंच असताना शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आणि तत्कालीन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नामदेवराव जाधव साहेब आहेत, म्हणजे तुमच्या वडिलांचे सहकारी, त्यांच्या सोबत राज्यभर त्यांनी या शेतकरी संघटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना न्याय देण्याचा प्रयत्न, योग्य भाव देण्याच्या संदर्भात फार मोठी चळवळ आणि आंदोलन या राज्यामध्ये आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला। त्यामुळं तुमच्या कुटुंबाला तुमचे वडील सरपंच होते, तुमच्या आई 68 पासून ते 10 वर्षापूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या सदस्य राहिलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा 2009 ते 14 हे तुम्ही तुमच्या गावचे सरपंच राहिलाय, म्हणजे तुमच्या कुटुंबाविषयी, तुमच्या कुटुंबाच्या वर असणारा लोकांचा विश्वास, त्या गावचा विश्वास हे लक्षात आणून देतं की एक अतिशय नेक आणि प्रामाणिक समाजाकरता धडपडणारं कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबाची ओळख निश्चितपणाने सर्व दूर आहे। आणि तुम्ही आता म्हणजे ही पतसंस्था काढली, मी सुद्धा जिल्हा बँकेचा संचालक आहे, माझा भाऊ आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमनी आहे, खासदारी आहे, माझी जिल्हा बँक 17,000 कोटी रुपयाची आहे। तुम्हाला खोटं वाटेल, मागच्या 25 वर्षे एनपीए ताई आमचा 0 आहे, 0। सातारा जिल्ह्यामधला सगळा कर्ज पुरवठा 70% कर्ज पुरवठा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक करते। आज या जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, तुम्ही ज्याचा उल्लेख भाषणामध्ये केला की नॅशनलाइज बँकेकडे कर्जाची प्रकरणं केल्यानंतर शेतकऱ्याला किती किंवा अन्य गरजूला किती हलपाटे मारावे लागतात, त्यामध्ये माणूस म्हणतो भीक नको पण कुत्रावर, ही अवस्था आज माझ्या बुलढाणा जिल्ह्याच्या या एकूणच सहकाराच्या संदर्भात झाली। खरं तर सहकाराचं मूळ जे
किंवा सहकार निर्मिती मागचं कारण इतकं सुंदर आहे खरं, परंतु दुर्दैवानं या राज्यातल्या काही मंडळींनी याचा गैरवापर केला आणि या राज्यामधला सहकार बदनाम केला. परंतु सहकारानं या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं अर्थकारण बदललं, ही वस्तुस्थिती सुद्धा तुम्हाला मला नाकारता येणार नाही. विकास सेवा सोसायटी असतील, दूध संस्था असतील, पतसंस्था असतील, नागरी संस्था असतील, नागरी बँका असतील, गृहनिर्माण सोसायट्या असतील, अशा एक ना अनेक सहकारी सेवा संस्थांनी या महाराष्ट्रातला एकूणच अर्थकारण, या महाराष्ट्रातलं एकूणच समाजकारण, या महाराष्ट्राचं एकूणच ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा खऱ्या अर्थानं सहकाराच्या माध्यमातून बदलला गेला. आणि निश्चितपणानं ताई मला म्हणल्या, संजयराव म्हणले, विजयराव सुद्धा मला म्हणले, आणि बुलढाणा अर्बनचं तर आपण सगळेजण बघतोय की या जिल्ह्यामधल्या सुद्धा काही लोकांनी खूप चांगल्या संस्था चालवल्या. म्हणजे चिखली मधल्या त्या म्हणल्या बऱ्याचशा माझ्या संस्था चांगल्या आहेत. आणि एक लक्षात ठेवा, ज्याचा उल्लेख चांडक साहेबांनी केला, पतसंस्थेत येणारा पैसा, जमा होणारा पैसा, हा जो हातावर कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, दिवस रात्र खपतो, त्या माणसाचा पैसा हा पतसंस्थेत येतो. एखादा जागीरदार कधी बघा पतसंस्थेत, उद्योगपती पतसंस्थेत पैसे ठेवलेले तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार. जो दैनंदिन कष्ट करतो, मग तो भाजीपाला विकणारा असेल, अन्य कुठलाही हाताचा वरचा व्यवसाय करणारा असेल, हा माणूस पतसंस्थेमध्ये पैसे ठेवतो. त्यामुळे या पैशाची जबाबदारी ही खूप मोठी आहे. सुनील भाऊ, पतसंस्था हे चांडक साहेब म्हणले, परंतु खरोखर ज्याची पत नाही त्याला उभं करण्याचं काम पतसंस्थांनी केलं. आता तुम्ही जर राजकारण संस्थेत आणलं, आमच्या जिल्हा बँकेत राजकारण बिलकुल चालत नाही. म्हणजे माझ्या बँकेत खासदार आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत. कुणाचं प्रकरण जर त्या विहित चौकटीत बसत नसेल तर आमच्या जिल्हा बँकेत मकरंद पाटलाचं प्रकरण जरी असलं तरी ते मंजूर होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि आम्ही कुणाचं प्रकरण मंजूर करा म्हणून आम्ही सांगतही नाही. त्यामुळं वाईटपणा येण्याचा काही प्रश्न राहत नाही. तुम्ही शेतकऱ्यांना किती न्याय देता हे महत्वाचं आहे. आम्ही जो आमचा वार्षिक नफा येतो, भाईसाहेब, या नफ्यामधून तुम्हाला खोटं वाटेल, या राज्यामध्ये 3 लाख रुपयाप्रमाणे, म्हणजे 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज 0% देण्याचा निर्णय 0%नं हा या राज्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पहिला निर्णय घेतला. आणि मग ताई हा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि इतर बँकांना ते घ्यायला भाग पडले. महिला बचत गटाला पैसे देण्याचा निर्णय असो, आम्ही आमचा नफा, त्या नफ्यातले बऱ्यापैकी पैसे आम्ही पुन्हा शेतकऱ्यांवरच खर्च करतो आणि वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांच्या तुटकरसाठी आम्ही आमच्या बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर अशा पद्धतीनं संस्था, कारण जरी संस्था चालक आपण असलो तरी आपण त्या ठिकाणचे ट्रस्टी मालक नाही. त्यामुळं प्रत्येक संस्था चालकानं ही उभी केलेली संस्था हे गोरगरिबांचं हित, संस्थेचं हित या गोष्टीचा मेळ घालून
ह्या संस्था चालवायच्या असतात तरच संस्था यशस्वी होतात। आणि सुनील भाऊ तुमच्या कुटुंबाला तो म्हणजे वारसा आहे, त्यामुळं मला खात्री आहे मी तुमचा पाहुणा म्हणून इथं बोलायला उभा नाही, मी या क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणाने विश्वास देतो की तुमची ही संस्था सुद्धा या बुलढाणा जिल्ह्यामधली भविष्यातली एक चांगली पतसंस्था म्हणून ती निश्चितपणानं नावारूपाला येईल आणि ती तुम्ही आणावी अशा पद्धतीचा प्रयत्न आपण निश्चित करा। निश्चितपणानं ही सगळी मान्यवर नेते मंडळी आज जवळपास जिल्हा सगळे पक्ष आहेत बघा, शेजारी तुमच्या एकनाथ शिंदे साहेब बसलेत, मनी देवेंद्रजी आहेत, पलीकडं देवेंद्रजीच आहेत, तिकडं अजितदादा बसलेत, उभट आले का? अरे शेतकरी संघटना आहे ते तर आहेतच पहिल्यापासून तुमच्या सोबत। तर हे मी काय सांगतोय तर तुम्हाला सगळ्यांचं निश्चितपणानं पाठबळ आहे, सदिच्छा आहे। मी आज या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, आम्ही सगळी मंडळी तुम्हाला या संदर्भात जेवढं काही करता येणं शक्य आहे तेवढे निश्चितपणानं आम्ही मदत करू हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। सगळ्याच गोष्टीकडे राजकारण म्हणून बघायचं नसतं, बिलकुल नाही। राजकारण एका बाजूला, सहकार एका बाजूला, समाजकारण एका बाजूला, ही सगळी क्षेत्र वेगळी आहे। मेळ कसा घालायचा हे आपलं कसं आहे, त्यामुळं निश्चितपणानं तुमच्या या पतसंस्थेच्या वाटचालीला, उद्घाटनाला मी माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।